मम्मीला खूप दिवसांपासून एक चांगलं अप्पे पात्र घ्यायचं होतं आणि यावेळी माझ्या बहिणीने तिची ती इच्छा पूर्ण केली. नवीन हॉकिन्सचं अप्पे पात्र घरी आलं आणि ते पाहताच पप्पा म्हणाले, उद्या सकाळच्या नाश्त्याला अप्पेच हवेत. मग काय, दुसऱ्या दिवशी सकाळी अप्पे बनवायला घेतले. सगळ्यात आधी 2 वाटी रवा घेतला, त्यात 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी घालून छान मिक्स केलं आणि साधारण अर्धा तास झाकून ठेवून दिलं. तोपर्यंत मसाला तयार करून घेतला. त्यासाठी कढईमध्ये थोडं तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे घातले. त्यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घालून 3 ते 4 मिनटं छान परतून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं आणि हा मसाला पूर्णपणे थंड होऊ दिला. अर्ध्या तासानंतर रव्याच्या मिश्रणात आणखी 1 वाटी पाणी घालून चांगलं मिक्स केलं. त्यानंतर तयार मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडा बेकिंग सोडा घालून बॅटर तयार केलं. अप्पे पात्राला थोडं तेल लावून त्यात बॅटर भरलं. झाकण ठेवून एका बाजूने 3 ते 4 मिनटं शिजवलं. मग अप्पे उलटून दुसऱ्या बाजूनेही 3 ते 4 मिनटं छान सोनेरी होईपर्यंत शिजवलं. नवीन हॉकिन्सचं अप्पे पात्र पाहून मलाही उत्सुकता होती आणि वापरल्यावर खरंच खूप आवडलं. अप्पे छान शिजले, सहज उलटले आणि पॅनमधून अगदी आरामात बाहेरही निघाले. त्यामुळे नाश्ता बनवणं अजून मजेशीर झालं. हे कुठलं प्रमोशन नाही आहे, पण तुम्हाला खरंच एक चांगलं अप्पे पात्र घ्यायचं असेल तर मी तुम्हाला हे हॉकिन्सचं अप्पे पात्र नक्कीच रेकमेंड करेल. गरमागरम मऊ आणि खमंग अप्पे तयार झाले. हे अप्पे हिरव्या चटणीसोबत सर्व केले. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे पप्पांना आणि बहिणीला हे अप्पे खूपच आवडले. त्यांनी अगदी मनापासून कौतुक केलं आणि क्षणात प्लेट रिकामी झाली. मम्मीच्या नवीन अप्पे पात्राचा हा पहिलाच नाश्ता आणि तो सगळ्यांसाठी खास बनला.